सन्मान केला जातो. एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या अंपायरसाठी वाजवायच्या आहेत, कारण प्रवळेकर काकांच्या हस्ते पंचांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. कारण आपण संपूर्ण दिवसभरामध्ये 4 ते 5 सामने खेळण्यासाठी मैदानात असतो, परंतु पंचांचं काम हे संपूर्ण दिवसभर या स्पर्धेसाठी असतं आणि या उन्हातानामध्ये उभं राहून डिसिजन देण्यासाठी ते तत्पर असतात. यानंतर सर्व पाहुण्यांना मी विनंती करतो की आपण स्टेज जवळ यायचंय. येस सर्वांनी हॅलो प्रणय, चला सेमीफायनलचे मॅन ऑफ द मॅच राहिले होते का कोणी? येस तन्मय तसेच संपर्क ड्रायव्हर. येस 2 मिनिटं लक्ष द्या सर्वांनी. तन्मय येस एकदा सर्वांनी प्लीज लक्ष द्या इकडे. हा आला आला. चला सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच इथे बाकी होता. सेमीफायनल मध्ये दमदार कामगिरी केलेला, सेमीफायनल 2 मध्ये ज्यांनी सेमीफायनल जिंकवली होती, सेमीफायनल 2 चा मॅन ऑफ द मॅच ठरतो नो डाऊट द वन अँड ओनली मिस्टर वेदांत शिंदे. या सर्वांनी थोडं जवळ यायचंय. धोत्रे साहेबांच्या हस्ते पाणीची व्यवस्था जे सांभाळतात आपल्या विभागामध्ये नागरी निवारामध्ये, त्या धोत्रे साहेबांच्या हस्ते हा सन्मान दिला जात आहे. यानंतर फायनलच्या मॅन ऑफ द मॅचच्या अगोदर आणखीन एक प्राइज आहे. फायनलच्या मॅच मध्ये शेवटच्या चेंडूवरती ज्या विकेट किपरने रनआउट केलं त्या श्रीसाठी देखील 500 रुपयांचं पारितोषिक आहे. संग्राम राणे साहेबांनी पुढे यायचं आहे. आपण तुमच्याच हस्ते हे पारितोषिक दिलं जाईल. Yes, जो sir. शेवटचा क्षण होता, खूप शेवटचा निर्णायक क्षण आणि खरोखर या क्षणाने मात्र ट्रॉफी चालली आहे ती अपेक्स टायटन्सच्या संघाकडे. एकदा खूप खूप श्रीसाठी धन्यवाद जोरदार राणे साहेब. टाळ्या होऊन जाऊ द्या. तसेच आपल्या मराठी माणसाचा मराठी ब्रँड संस्कृतीला जपूया आणि परंपरेला सुद्धा जपूया असा संदेश देणारा आपला ब्रँड लय भारीचे ओनर संतोष अंकित कडू, माफ करा अंकित कडू साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या हस्ते फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील दिला जाईल. येस फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय नो डाऊट द वन अँड ओनली ज्याने जिंकला मृणालताई स्मृती चषक. नाव आहे अनिकेत मोरे. खूप खूप धन्यवाद साहेब. स्पर्धेचं नाव देखील होतं स्वर्गीय मृणालताई गोरे आणि फायनलचा मॅन ऑफ द मॅच ठरला तो अनिकेत मोरे. पुन्हा एकदा जाऊया पुढच्या बक्षिसाकडे. तसेच आजच्या या संपूर्ण दिवसभरामध्ये ज्याच्या बॅटिंगचा दबदबा आपण पाहिला आणि आजच्या या सर्वात पहिल्या नागरी निवारा मित्र मंडळ आयोजित मृणालताई गोरे स्मृती चषकाचा उत्कृष्ट फलंदाज ठरतोय. त्याला प्राइज देण्यासाठी मी तोरसकर साहेबांना विनंती करतो की आपण पुढे यायचंय. आजच्या या दिवसाचा आणि आजच्या या स्पर्धेचा बेस्ट बॅट्समॅन ठरतोय नो डाऊट अपेक्स टायटन्सचा मिस्टर प्रथमेश परुलेकर. टाळ्यांनी स्वागत करायचं आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये याचं स्वागत करायचंय. टाळ्यांची कमी पडू देऊ नका. यस प्रथमेश काय सांगाल? नक्कीच हा माझा एकट्याचा खेळ नाहीये. माझ्यासोबत माझी पूर्ण टीम सपोर्टला होती म्हणून मी खेळू शकलो. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मी आज खेळलोय. तर कॉंग्रॅच्युलेशन अपेक्स टायटन्स. थँक्यू सो मच. यानंतर तसेच आजच्या या दिवसभरामध्ये इथे मात्र प्रत्येक गोलंदाजाने इथे आपली छाप सोडली, परंतु तो एकटाच होता.
येस, आजच्या या संपूर्ण दिवसभरामध्ये स्वर्गीय मृणालताई गोरे स्मृती चषकामध्ये बेस्ट बॉलर ठरतोय, उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार जातोय. पुरस्कार देण्यासाठी मी आमंत्रित करतोय सागर फड सरांना विनंती करतो की आपण बेस्ट बॉलरचा पुरस्कार देण्यासाठी यायचंय. नक्कीच आजच्या या संपूर्ण दिवसभरामध्ये आपण अनेक गोलंदाजांना पाहिलं, परंतु बेस्ट बॉलर ठरतोय. एनी गेसेस? एनी गेस? येस, दुबई रिटर्न कमबॅक. कोण आहे तो? नाव काय? येस, नो डाऊट द वन अँड ओनली, ज्याच्या गोलंदाजीचा आज चालला दबदबा. नाव आहे मिस्टर लेफ्टी सिद्धू पाटणे. एकदा जोरदार टाळ्यांनी आपलं स्वागत करायचंय. टाळ्यांची कमी पुढे देऊ नका. तसेच आजच्या या संपूर्ण दिवसभरामध्ये नक्कीच चला आपल्या मराठी उद्योजक लय भारी यांच्याकडून बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलर साठी आणि मॅन ऑफ द सिरीज साठी एक वाउचर देखील आहे. मी लय भारीचे ओनर कडू सरांना विनंती करतो की आपण बेस्ट बॅटर जे ठरले होते प्रथमेश परुळेकर आणि बेस्ट बॉलर सिद्धू पाटणे या दोघांना या ठिकाणी वाउचर देऊन सन्मानित करायचंय. सिरीजच्या नंतर देऊ. येस, सिद्धू पाटणे आणि प्रथमेश परुळेकर प्लीज एकदा पुढे यायचंय दोघांचे. येस, रोग 1,500 वाउचर. लय भारी कडून 1,500 वाउचर आहे. त्यानंतर सिद्धू पाटणे उत्कृष्ट बॉलर, सर्वोत्कृष्ट बॉलर जे ठरले होते, उत्कृष्ट गोलंदाज सिद्धू पाटणे मिस्टर लेफ्टी. एकदा जोरदार टाळून जाऊ द्या या बॉलर साठी. एक एक्सपिरियन्स बॉलर आणि नक्कीच प्रत्येक चेंडू हा विचार करून टाकला जातो आणि वेगावरती स्वार होऊन नियंत्रित गोलंदाजी कशी करावी याचं एक उदाहरण युवा खेळाडूंसाठी सेट केलंय. यानंतर त्यानंतर आजच्या या संपूर्ण दिवसाचा सर्वात महत्वाचा पुरस्कार. या स्पर्धेमध्ये किती प्लेयर्स खेळत होते कोण सांगेल? 96 प्लेयर्स खेळत होते आणि तो एकच होता, तो एकटाच आला आणि त्याने जिंकून घेतलं सर. नाव आहे मालिकावीर, द वन अँड ओनली, नो डाऊट द मिस्टर वेदांत शिंदे. मी वारंग साहेबांना विनंती करतो की वेदांत शिंदे याला मालिकावीराची ट्रॉफी देऊन सन्मानित करायचंय. हॅलो, शिवसेनेचे उपविभाग प्रमुख संजय पवार साहेबांची उपस्थिती झालेली आहे. त्यांचं सुद्धा नागरिक निवारा तरुण मित्रमंडळ हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे. त्याचबरोबर त्यांचे सहकारी सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत आहे. वाउचर आहे वेदांत शिंदे यांच्यासाठी. नक्कीच खेळी होती दमदार आणि स्वभाव होता शांत. मॅन ऑफ द सिरीज ठरतोय शिंदेचा वेदांत. जोरदार टाळ्या वेदांतसाठी होऊन जाऊ द्या. येस, एक मॅन ऑफ द मॅच देखील राहिली आहे का? फायनल मॅच ची आपण दिली, अनिकेत गोरे यांना दिली. तसेच आजच्या या संपूर्ण दिवसभरामध्ये मला या ठिकाणी समालोचनासाठी आपल्या आयोजकांनी आमंत्रित केलं. माझा स्कूल फ्रेंड विकास आव्हाड, सूरज इंजल आणि हे दोनच माझे मित्र इथे होते. इथे यायच्या अगोदर माझे दोनच मित्र होते, परंतु आता जाता जाता माझे 100 मित्र झाले. एकदा सर्वांसाठी खूप खूप आभार. खूप खूप धन्यवाद दादा, खूप चांगलं तुमचं समालोचन असतं. सेमीफायनल 1 चे पंकज पावणे मॅन ऑफ द मॅच ठरले होते. पंकज सातपुते काकाने विनंती करतो की पंकज पावणे ज्यांचं आवडीचं काम आहे षटकार लावणे, त्यांना इथे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन सन्मानित करायचंय. पंकज पावणे.
यानंतर आजच्या या संपूर्ण दिवसभरामध्ये या समालोचनामध्ये सुद्धा मला ज्यांनी मोलाची साथ दिली असे सर्वांचे लाडके आपले परशुराम दादा, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मी आयोजकांना विनंती करतो की पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करायचा या ठिकाणी. तसेच गणेश सर देखील होते, एक उत्कृष्ट चित्रकार आपल्या विभागातील, त्यांनी देखील समालोचनासाठी थोडीफार मदत केली, त्यांचे देखील खूप खूप आभार. समीर सानप यांना विनंती करतो आपण स्टेज जवळ यायचं आहे. जे आजचा आपल्याला नाश्त्याची सोय ज्यांनी केलेली ते समीर यांना विनंती आपण स्टेज जवळ यायचं आहे. आपण सुद्धा या उभे राहा. यानंतर आपण द्वितीय प्रथमतः आपण जे दोन समालोचक होते त्यातील प्रथम परशुरामजी राऊत यांचा सत्कार आपण करणार आहोत. मी संजयजी परब यांना विनंती करतो आपण आजचे धावते समालोचक परशुरामजी राऊत यांनी जे उत्कृष्ट असं समालोचन केलं त्याबद्दल त्यांना एक फुलगुच्छ द्यायचा आहे. परशुरामजी राऊत हे प्रत्येक कार्यक्रमामध्ये 6 नंबर असो 8 नंबर असो कुठल्याही कार्यक्रम असतो ते वेळ देऊन तिथे उपस्थित राहतात. असे हे परशुराम दादा यांनी वेळात वेळ देऊन आपले हे आजचं समालोचन केलं. यानंतर गणेश तळवणेकर यांनी देखील आजच्या या समालोचनामध्ये एक महत्वाची भूमिका पार पाडली. नक्कीच त्यांचं देखील या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला जातोय. गणेशजी तळवणेकर यांचा सत्कार प्रशांतजी धोत्रे करतील अशी त्यांना विनंती करतो. तसेच समीर सानप यांना सुद्धा मी विनंती करतो. समीर सानप यांचा सत्कार गणेश लेमन करतील. गणेश लेमन समीर सानप यांनी आजचा जो नाश्ता होता त्यांच्यातर्फे होता, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या. समीर सानप यांच्यासाठी आपल्या या कार्यक्रमासाठी टुर्नामेंटसाठी त्यांनी मोलाची कामगिरी केली. तसेच आजचे प्रमुख सूत्रसंचालक ज्यांनी महत्वाचे आज असा धुरा सांभाळलेला आहे. सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 7 ते 7:30 पर्यंत इथे हजर आहेत. त्यांचा फेडरेशन कमिटीचे खजिनदार काका यांना मी विनंती करतो की आजचे प्रमुख सूत्र संचालक आहेत प्रथमेश यांचा सत्कार करायचा. जोरदार टाळ्या वाजवायच्या त्यांच्यासाठी. शिवळाकर सरांतर्फे हा सत्कार यांचा सन्मान दिला जात आहे दादाला. खरोखरच सकाळपासून त्यांनी जे सूत्रसंचालन केलं ते सर्वांना आवडलेलं आहे. दादा तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तुला मनापासून शुभेच्छा आहेत. जेव्हा जेव्हा सामने आमच्याकडे असतील तेव्हा तुमचं नाव मात्र प्रथम घेतलं जाईल. थँक्यू सो मच. आज मला या ठिकाणी जी संधी दिली त्याबद्दल सर्वांचा मनपूर्वक आभार. आणि नक्कीच आजच्या या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडू सहभागी झाले त्या खेळाडूंबद्दल चुकून माझ्याकडून एखादा वाईट शब्द निघाला असेल तर त्याबद्दल मी क्षमस्व आहे. आणि नक्कीच क्रिकेटची ही आवड आज समालोचनाच्या माध्यमातून देखील घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी युट्यूब लाईव्हचं देखील जे आयोजन केलं त्या युट्यूब लाईव्हच्या टीमचा देखील आपण सन्मान केला पाहिजे. कारण खूप मोठं काम आहे त्या ऑपरेटर्सचं, कॅमेरामनचं, त्यांची देखील दखल घेतली पाहिजे. त्यांच्या प्रतिनिधीला मी विनंती करतो आपण स्टेज जवळ यायचं आहे. मी संतोषजी कांबळे यांना विनंती करतो आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. संतोषजी कांबळे सांस्कृतिक मंडळाचे सचिव संतोषजी कांबळे आजचे जे युट्यूबचे सदस्य आहेत त्यांचा जोरदार टाळ्यातून स्वागत करायचं आहे. नक्कीच कांबळे साहेबांतर्फे हा सत्कार दिला जात आहे. खरोखर संतोष कांबळे साहेबांसोबत बोलायचं झालं तर खरोखर खेळामध्ये त्यांची भारी आवड असते आणि आवर्जून उपस्थित असतात. द्वितीय पारितोषिक विजेते द्वितीय पारितोषिक विजेत्या संघाला ऑस्ट्राच्या संघाला विनंती आहे की प्लीज आपण लाईनअप मध्ये यायचं आणि आपलं सिल्वर मेडल कलेक्ट करायचंय. ऑल स्टार वेदांत शिंदे अँड टीम ज्याच्यामध्ये होता मिस्टर लेफ्टी, त्यानंतर वेदांत शिंदे, DJ Bravo, DJ Bravo, DJ Bravo, DJ Bravo, champion, 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 champion. Everybody say Bravo, a champion, 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 champion.
5, 8, both a champion. Champion, 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 champion. Say champion, champion, champion. दुसऱ्या टीमला सुद्धा येस प्रणय, ट्रॉफी देखील द्यायची आहे. सेकंड विनर. त्यानंतर आपण पाहतोय नागरी निवारा तरुण मित्र मंडळ आयोजित स्वर्गीय मृणालताई गोरे स्मृती चषक आणि या स्मृती चषकाचा उपविजेता ठरलेला संघ आहे ऑल स्टार्स. एकदा जोरदार टाळ्याने आपण स्वागत करायचंय. मी सर्व माझ्यावर ही ट्रॉफी देऊन आपण ऑल स्टारच्या संघाला इथे सन्मानित करायचं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. यस, एक बॉल एकची मॅच होती. मला वाटतं ऑल स्टार्स साठी 13,000चं रोख पारितोषिक देखील असेल. येस, कॅश प्राइज देखील आहे. हॅलो, खूप छान असा हा क्षण येथे पाहायला मिळत आहे. नागरी निवारा तरुण मित्र मंडळातर्फे आयोजित केलेली ही मॅच अभिनंदन सर्वांचं. खूप द्वितीय मेडलचं द्वितीय संघ ना पहिला यानंतर विनर टीमच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे की लाईनअप मध्ये यायचे, आपले मेडल्स कलेक्ट करायचे आहेत. प्रथमेश परुलेकर, अंकित बावने, अनिकेत मोरे, प्लीज एका लाईनअप मध्ये यायचं आहे. की विकेट किपर श्री. येस, या किपर साठी देखील टाळ्या होऊन जाऊ द्या. एक बॉल टाळ्यांची कंजूसी का? प्रेशर सिच्युएशन हँडल केली. हा, येस, थँक्यू सो मच. यानंतर आपण ज्या क्षणाची अतिशय आतुरतेने वाट पाहतोय. येस, सर्वांचं लक्ष असू द्या. येस, थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. येस मित्रांनो, एकदा लक्ष असू द्या. आपण ज्या क्षणाची अगदी आतुरतेने वाट पाहतोय ती पहिल्या नंबरच्या ट्रॉफीची, परंतु या ट्रॉफीच्या मागे जी मेहनत आहे ती आयोजकांची मेहनत आहे. गेले 3 ते 4 महिने ज्यांनी मेहनत केली त्या आयोजकांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक आभार. आयोजक टीम मधील सर्वांना मी विनंती करतो की आपण समोर यायचंय आणि आपला बहुमान स्वीकारायचा आहे. नक्की दादा, प्रथमेश दादा बरोबरच आहे तुमचं. चला ट्रॉफी जरा 5 मिनिटं थांबूया. आपण आयोजकांचा देखील सन्मान पहिल्या करूया. पर्वाचं जे आयोजन Yes, असतं पहिल्या पर्वाच्या आयोजनामध्ये ज्यांनी मोलाची भूमिका पार पडली त्यांनी प्लीज स्वतःहून पुढे यायचंय. नक्कीच नाहीतर दादा. आपण नावं घ्यायला स्टार्ट करूया. हा त्यांचं हा. संजय परब काकांतर्फे या ठिकाणी आयोजकांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. संतोषजी कांबळे यांना देखील विनंती आहे की आपण आयोजकांचा या ठिकाणी सन्मान करायचा. आयोजकांच्या टीम मधील ज्यांनी मेहनत केली मागच्या 2 ते 3 महिन्यापासून. शिवसेना उपविभाग प्रमुख संजय परब साहेब, आपण या सर्वांचं आणि संतोष कांबळे साहेब फेडरेशन तर्फे आपण सुद्धा पुढे याच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि या मुलांचं आपण कौतुक करायचं आहे. परब साहेब, संतोष कांबळे साहेब, राणे साहेब, धोत्रे साहेब, सर्व मान्यवरांनी या मुलांचं कौतुक करायचं आहे. खरोखर या मुलांनी जी मेहनत घेतलेली आहे खूप. यानंतर आपण सर्वांनी असंच थांबायचंय. मी सर्वांना एक विनंती, आपण असंच थांबायचंय. आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये एका व्यक्तीचा सत्कार राहिलाय, ज्या व्यक्तीने सकाळपासून मेहनत केली, या मैदानामध्ये एका जागेवरती बसून एका स्मार्टफोन वरती स्कोरिंग हँडल केली, त्या स्कोररचा इथे सत्कार केला जातो. नाव आहे तन्मय गव्हाणेकर. एकदा जोरदार टाळ्या आपल्या स्कोररसाठी होऊन जाऊ द्या. थोडा सुद्धा तो हल्ला नाही त्या तुमच्या जागेवर, एकही चूक न करता. आणि एकही चूक नाही. आहेत का?
विचार करून. तसेच आपल्या संपूर्ण थांबायचं आहे. चषकामध्ये ज्यांनी बॅनर डिझाईन केले असे उत्कृष्ट डिझायनर विशालजी कोलवणकर यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. आहे ना? नक्कीच डिझायनिंग क्षेत्रातील एक मोठं नाव नक्की, कोलवणकर नक्की. सरांचं, त्यांचा देखील इथे सन्मान केला जातोय. यानंतर कोण राहिला असेल तर त्याची मी क्षमा मागतो आणि आपण जाऊया. दादा एक मिनिट डेकोरेटर अमोल दादा इथे उपस्थित आहे, त्यांनी सुद्धा स्टेजवर यायचं आहे. अमोल दादा, आपल्या कार्यक्रमामध्ये नेहमीच त्यांचा सहभाग असतो. प्रत्येक मॅच पाहण्यासाठी ते हजर असतात. असे अमोल दादा इथे उपस्थित झालेले आहेत. मी संतोषजी कांबळे यांना विनंती करतो, त्यांना स्थानपन्न व्हायचं आहे. त्यांचा एक छोटासा सत्कार करायचा आहे अमोल दादासाठी. सामना पाहण्यासाठी ते लेट आले, पण आपल्याला एक धावती भेट त्यांनी दिलेली आहे. नक्कीच त्यासाठी- लेट आले पण थेट आले आणि मैदानामध्ये फायनल आपण पाहिली आणि फायनल देखील कमालीची झाली. 1 बॉल 1 ची मॅच आणि 1 बॉल 1 ची मॅच. साईने मात्र इथे दाखवून दिलं की प्रेशर सिच्युएशन कशी हँडल करायची असते. श्री आपल्या सोबत जोडलाय. श्री, काय सांगाल? प्रेशर सिच्युएशन होती, शेवट चेंडू तुमच्या हातामध्ये होता, वरती देखील रनआउटची संधी होती, परंतु आपण मात्र डोकं शांत ठेवलं. बॉल व्हायच्या आधीच मी ठरवलेलं की माझ्या हातात जर चेंडू आला तर मी धावून जाणार आहे आणि स्टंप उडवणार आहे, कारण की माझ्या विजयाची जी टीम जिंकणार होती ती माझ्यामुळे जिंकणार होती. कारण की 1 बॉल 1 चेंडू दरवेळी होतं की कीपरकडे जातो. खूपदा असं झालेलं आहे, MS धोनी सोबत पण झालेलं आहे आणि मी तेच प्रेरणा घेऊन बॉल स्टंपवर घेऊन गेलो आणि हिट केला. नक्कीच श्री, खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. या प्रेशर सिच्युएशन मध्ये त्यांनी देखील महेंद्रसिंग धोनी सरांचा आदर्श समोर ठेवला. जर्सी नंबर 63 जॉस बटलरची जर्सी नंबर देखील पाहायला मिळते. आता मात्र आपण जाऊया विनिंग टीमच्या ट्रॉफीकडे. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो, आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण आता आलाय. नागरी निवारा तरुण मित्र मंडळ आयोजित स्वर्गीय मृणालताई गोरे पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वाचा विनर ठरलेला संघ आहे. नाव आहे नो डाऊट अपेक्स टायटन्स. यस, जितूदादांची मेहनत आणि प्रथमेशची फटकेबाजी, श्रीचा कामनेस, पंकजची ऑलराऊंडर खेळी आणि प्रत्येक खेळाडूकडून दाखवलेले 100% प्रयत्न, हे प्रयत्न मात्र त्यांना ट्रॉफी पर्यंत घेऊन गेले. जितेंद्र, आज मात्र चांगली झोप लागेल जितेंद्र दादा, कारण एवढे दिवस त्यांनी स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न आज पूर्ण झालं. नक्कीच दादा. त्यानंतर आपल्यापैकी कोणाला मनोगत व्यक्त करायचे असतील त्यांनी आपले मनोगत व्यक्त करायचे आहेत. आपल्याला जर कोणाला 2 शब्द बोलायचे असतील तर आपण बोलायचे आहेत. हा, फेडरेशनच्या धोत्रे सरांना मी विनंती करतो की आपण आपले मनोगत व्यक्त करायचे आहेत. तिथे पुढे द्या ना. जर आपल्याला 2 शब्द बोलायचे असतील तर इथे आपल्याला संधी दिली जाईल. हॅलो धन्यवाद. आपण पुढे येऊन बोलायचं आहे. मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली, खूप आनंद वाटला. आजचा संपूर्ण सामना बघून बालपण आठवलं. आयुष्यभर क्रिकेट खेळलो, असं वाटायचं की जीवनातून क्रिकेट कधी जाणार नाही, पण ते वेळ येते आणि निघून जातं. मी एक लेफ्टी बॅट्समन आणि बॉलर होतो, पण आणि माझं नाव गाजवणार एक प्रबुद्ध धोत्रे पण इथे भेटला. नक्कीच. खूप चांगली गोलंदाजी केली. मी विशेष करून कॉमेंटेटर दादाला खूप धन्यवाद देईन. खूप चांगले यमक त्याने या ठिकाणी जुळवले आणि आपली संपूर्ण नागरी निवारातली टीम त्यांनी नवतरुण मंडळाने जे हे आयोजन केलं, हे म्हणजे न भूतो न भविष्यती स्वप्नापलीकडचा हा सोहळा या ठिकाणी बघायला मिळाला आणि सगळ्यांनी ते आनंद उपभोगला. शांतपणे कार्यक्रम संपन्न झाला, संपूर्ण टुर्नामेंट. त्याच्याबद्दल सगळ्यांना शुभेच्छा देतो. 2 शब्द पुढे करतो. धन्यवाद. खूप धन्यवाद धोत्रे साहेब. थँक्यू सो मच. यानंतर कोणाचा सन्मान राहिला असेल? येस, संतोष कांबळे साहेब देखील मनोगत व्यक्त करतायत. नक्कीच आज आपण स्वर्गवासी आपल्या सर्वांच्या ज्यांनी निवारा घडवला त्या मृणालताई गोरे यांचं प्रथमतःच हे मोठ्या स्वरूपात आयोजन केलं आर्य भास्कर या ठिकाणी. आणि मी जसं धोत्रे साहेबांनी सांगितलं समालोचन, मित्रांनो आजच्या दिवसाचं समालोचन नव्हता. आज मला वाटतं प्रथमेशचा जो काय
यूट्यूबवरती जे छोटासा त्यांनी रील बनवली होती, ती रील सर्वांना ॲक्च्युली अभिप्रेत होती. त्याचं स्मित हास्य आणि त्यानंतर मग ते सर्वांना आवाहन करणं, सर्वांना बोलवणं, खेळाडूंची प्रेरणा जागवणं, आज त्याची जी कला होती ती आज आपण खऱ्या अर्थाने पाहिली. आणि जसं धोत्रे साहेब म्हणाल्याप्रमाणे नक्कीच मी सकाळी मला वाटतं मी जाताना शुभेच्छा दिल्या होत्या आणि समालोचनाकडे जी ताकद असते ती ताकद काय असते हे आज दाखवली. आज शेवटचा जो सामना आपण पाहायला मिळाला तर नक्कीच प्रथमेशचा त्याच्यामध्ये मोलाचा हात असेल. आमचे परशुराम राऊत असतील, प्रणयजी एल्वे यांच्याबद्दल जर बोलायचं झालं किंवा त्यांच्यासोबत असलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं, आयोजकांचं बोलायचं झालं तर नक्की ह्या विभागामध्ये नागणीवारामध्ये क्रिकेट जी जागी ठेवली ती ही मंडळी आहेत. आणि आम्ही फेडरेशनच्या वतीने नक्कीच आज कार्याध्यक्ष आहेत, अध्यक्ष यांनी शुभेच्छा या ठिकाणी दिल्या आहेत. मुकुंद सावंतसाहेब आज एका दुःखाच्या कार्यक्रमामध्ये होते त्यामुळे येऊ शकले नाहीत, पण त्यांनीही ह्या कार्यक्रमाला या शुभेच्छा दिल्यात. आणि पुढच्या वेळी ज्यावेळी दुसरं चषक असेल, दुसरं वर्ष असेल, दुसरं पर्व असेल त्यावेळी नक्की प्रथमेश आपण असालच, पण त्यावेळी हे अजून दिमागदार होईल असा आपण हा प्रयत्न करू. नक्कीच या आयोजकांचं मी कौतुक करतो आणि ह्या पूर्ण उपक्रमाला शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा पुन्हा एकदा देतो आणि थांबतो. खूप खूप धन्यवाद. महामंडळचे माजी अध्यक्ष वारंग साहेबांना 2 शब्द बोलावे अशी विनंती करतो. प्रथम या कार्यक्रमाच्या निमित्ताने नागरी निवारा मधील 6 नंबरमध्ये तरुण मित्रमंडळ हा जो संघ स्थापन केला आणि हा प्रथम वर्ष, पहिलं वर्ष आहे आणि ह्या पहिल्या वर्षामध्ये जे त्याने करून दाखवलं ह्याला कुठेही तोड नाही. ह्याचं कारण ही संपूर्ण मंडळी, ही मुलं ही आपली आहेत आणि त्यांना मार्गदर्शन करणं हे आपलं वरिष्ठांचं काम आहे. माझं एकच हेतू आहे की मुलं ज्या ठिकाणी असेल त्यावेळीच कार्यक्रम व्यवस्थित होत असतो, हे महत्त्वाचं आहे. आपण किती जरी काय जरी केलं तरी मुलांचा पाठिंबा महत्त्वाचा असतो. हे माझं ज्या ठिकाणी मी काम करत आलो तर पहिलं प्राधान्य मुलांना असतं आणि ही भावना ठेवून मी महासंघाचा अध्यक्ष म्हणून मी ज्या उल्लेख करताय त्यावेळी महासंघाचा अध्यक्ष म्हणून मी ज्यावेळी 13 वर्ष होतो आणि त्या महासंघामध्ये कार्यक्रम होणं जरूरचं असतं आणि मोठ्या भव्य दिवस त्यासाठी मुलांचा सहभाग असणं आवश्यक आहे. त्याकरिता मी माझ्या पुढाकाराने प्रत्येक मुलांना एकत्र बोलून त्यांना त्याप्रमाणे सांगून त्यांची ज्याप्रमाणे कार्यकारिणीमध्ये वर्णी होते त्याप्रमाणे 2 अध्यक्ष, 2 सचिव, 2 खजिनदार आणि ह्या मंडळींच्या हाते जसं आपण एखादी समिती स्थापन करतो आणि त्या समितीच्या मार्फत कार्य करत असतो तर उत्सवाचा संपूर्ण कारभार हा त्यांच्याकडे सुपूर्द केलेला आहे. फक्त त्यांना एकच माझं सांगणं असायचं की हा खर्च करण्याची संपूर्ण जबाबदारी जरी तुमची असली तरी ते उत्तर द्यायला मी सक्षम आहे. फक्त तुम्ही त्याचा जो हिसाब आहे तो तुम्ही व्यवस्थित द्या आणि कार्यक्रम चांगल्या प्रकारे हो. आणि ज्या ठिकाणी मुलं असतील त्या ठिकाणी कार्यक्रम चांगले होत असतात आणि ही आवड मला पहिल्यापासूनच आहे. आणि आजही मला महासंघाचा जरी माजी सचिव असला तरी ज्येष्ठ नागरिकांचा कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. कालही मला आमंत्रण मिळालं होतं पण काही अपऱ्या कार्यामुळे मी सकाळी येऊ शकलो नाही कारण नातेवाईकाच्या कार्यक्रमामध्ये डेट झाली होती त्यामुळे गेलो. परंतु ह्या कार्यक्रमाला दुपारी मी 4 वाजता उपस्थित राहिलो की आपण ज्या ठिकाणी एखादा शब्द देतो, मुलांचा आदर आहे, मुलं आपल्याला आदराने त्या ठिकाणी संबोधतात त्यांनाही मान देणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी मी हे पर्व चांगलं झालं आणि ही जी कल्पना कोणी तरुण मित्रमंडळ स्थापन करून जी आयोजित केली आणि ह्या आयोजनाच्या बाबतीत सुरुवात जी तुम्ही केली की त्या ठिकाणी एका ऑफिसमध्ये जाऊन आपण लिलाव पद्धतीने आपापले संघ निवडायचं, काय त्याला म्हणतात अक्षर, तर ते त्या दिवशी होतं आणि त्याच्यानंतर मी गेलो पण मला त्याची कल्पना मिळाली. आणि ही जी कल्पना आहे मुलं ही एकत्र येतात. जसं आता आजचे समालोचन करणारे होते त्यांनी जे सांगितलं की आज त्यांचे 2 मित्र ते 96 मित्र आले, 100 मित्र आले. हे कशामुळे होत असतं की आपलं तो स्वभाव. आता ही मुलं प्रत्येक वेळ मला तुम्ही या, तुम्ही काहीतरी मार्गदर्शन करा, चांगलं मार्गदर्शन करते वेळी कुठेही दिक्कत आपल्याला त्रास होत नाही.
तरी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो अशीच उत्तरोत्तर तुमची प्रगती हो. आपले विचार एकमेकाला पटले तात्पुरत्या स्वरूपात ते ठेवावेत, परंतु त्याचा कुठलेही नको त्या प्रकारे अर्थ करू नये आणि सगळ्यांनी तुम्ही एकत्र राहा अशी माझी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि येथे या ठिकाणी सांगतो धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर संग्राम राणे साहेबांना 2 शब्द बोलायचे आहेत. नमस्कार. सकाळीपासून आपण सर्व इथे खूप मेहनत घेत आहे, तर हे सर्व तरुण मित्रमंडळ जे आहे ते आयोजक आहेत त्यांचं खूप खूप आभार. आणि त्यांच्या आभार याच्यासाठी की नागरी निवारा म्हटलं की 2 नावं आमच्या मृणालताई आणि पबा सावंत ही 2 नावं अगदी आवर्जून येतात, कारण त्यांच्या संस्काराखाली आपली अख्खी नागरी निवाराची जी 6200 घरं आहेत ते त्यांच्या संस्काराखालीच वाढत असतात. आणि अशा मृणालताईंच्या नावाने तुम्ही हा जो काही चषक सुरू केलेला आहे अतिशय स्तुत्य उपक्रम आहे आणि या उपक्रमाला यापुढेही असंच यश लाभो अशी मी विनंती करतो. आणि जो काही सहभाग तुम्हाला महासंघाच्या मार्फत लागत असेल तर आम्ही नक्कीच तुम्हाला तो सहभाग देऊ. अशा स्पर्धा तुम्ही नागरी निवाराच्या इतर खेळांसाठी सुद्धा भरवाल अशी अपेक्षा करतो. आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हा सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद राणे साहेब. इथे शेवटचं सातपुते साहेब 2 शब्द बोलतील. हॅलो. स्वर्गीय मृणाल गोरे स्मृती चषक हा जो क्रिकेटचा सामना आपण जो तरुण वर्गाने आयोजित केलेला आहे तो सगळ्यांना प्रेरणा देणारा उपक्रम आहे. असाच एक उपक्रम आमच्या 6 नंबर प्लॉटमध्ये पण तुम्ही जो अंडरआर्म करता कार्यक्रम आयोजित करता क्रिकेटचा अंडरआर्म बॉक्स, त्यामधील देखील जो उल्हास आणि जल्लोष पाहायला मिळतो त्यावेळी मराठी माणसांचं एकीकरण काय असतं आणि मराठी माणसांचा उत्साह काय असतो हा आपल्याला रात्री 12पर्यंत जवळून बघायला मिळतो. आता नागरी निवारामध्ये आम्ही देखील म्हणजे आम्ही रिसेलर आहोत, गेली 20-22 वर्ष इथे राहत आहोत. एक माझं लहानपण लालबाग परळ भागामध्ये कामगार वस्तीमध्ये गेले असल्याने कामगार वस्तीमधली मुलं जी श्रमशक्ती आणि आपली कष्टकऱ्यांची मुलं ज्या प्रकारे लहानाची मोठं होतात त्याप्रमाणेच मी आता या मुलांना 2004 आणि 2005 साली बघितलेलं आहे. उदाहरण द्यायचं झालं तर आमचा अनिकेत मोरे वगैरे ही जी मुलं आहेत आमच्या नजरेसमोर त्या नागरी निवाराच्या शाळेमधून हळूहळू मोठी होऊन लग्नकार्य झालं, त्यांची आता मुलं वगैरे झालेली आहेत. पण त्यांच्या आईवडिलांनी संस्कार लावलेलेच आहेत, त्यांना चांगले संस्कार आहेत. आमचा जितू गावडे देखील आहे. हे संस्कार बघता बघता त्यांच्यामध्ये एक खेळीमेळीचं वातावरण आहे आणि एक स्नेहसंबंध सगळ्यांशी कसे जुळावेत, कशा प्रकारे एका कार्यक्रमाचं आयोजन करावं आणि ते काम पूर्णपणे तडीस न्यावं ही फक्त आणि फक्त प्रेरणा फक्त नागरी निवाराच्या बालगोपाळ आणि तरुण मित्रमंडळामधून बघायला मिळते. मी पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो की तुम्ही हा चषक मृणाल गोरे ताईंना समर्पित केला आहे, कारण ही नावं आता फार दुर्मिळ झालेली आहेत. साहेब म्हणालेप्रमाणे पबा सामंत साहेब, आपल्या अहिल्याबाई रांगणेकर मॅडम यांची नावं आज फार कमीत कमी ऐकायला मिळतात. आणि ही तुम्ही जी नवीन मुलं ही नावं जी नव्याने ऐकतायत, कधी कधी त्यांनी जे आपल्याकरता जे केलेलं आहे ना त्या आपल्याकरता जसं इस्रायलमध्ये म्हणतात ना मोसेसने इस्रायलला नवीन राष्ट्र दिलं, तसं आपल्यासारख्या कष्टकरी श्रमजीवी आणि घामाने जगणाऱ्या मिल कामगारामध्ये BMC मध्ये करणारे पोस्ट कामगार लोकांना जी हक्काची आणि मोलाची घरं दिलेली आहेत ना त्याचं भान ठेवून अशाच प्रकारचे उपक्रम उत्तर चांगल्या प्रतीने आणि उंच व्हावेत हीच मनापासून शुभेच्छा. आणि हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. आणि अशा प्रकारचं हे पहिलं पुष्प असल्या कारणाने उत्तर दिवसेंदिवस चांगल्या प्रकारचा कार्यक्रम व्हावा ही सगळ्यांना प्रार्थना करतो आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद सगळ्यांचे. धन्यवाद सातपुते साहेब. तसंच सर्व देणगीदारांचं इथे मनापासून आम्ही आभारी आहोत आणि आजचा कार्यक्रम इथेच संपला असं जाहीर करतो. थँक्यू सो मच सर्वांना. आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या वर्षी मृणालताई गोरे स्मृती चषक पर्व क्रमांक 2 मध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.